कालच्या तासामध्ये आपण इनडेफिनाइट प्रोनाउन घेतले आणि इनडेफिनाइट प्रोनाउनमध्ये आपण ऑल, वन, नन यांचे उपयोग पाहिले. त्यामध्ये ननमध्ये सुद्धा आपण पाहिले की बाबा नन या ननच्या नंतर जर अनकाउंटेबल नाउन आले तर नन एकवचनी मानले गेलेले आहे आपण, कारण अनकाउंटेबल नाउन्स हे सिंग्युलर गृहीत धरले जातात. म्हणून ननसाठी आपण सिंग्युलर आणि पुढे वर्ब आहे सिंग्युलर घेतले होते. परंतु नन ऑफच्या नंतर जर काउंटेबल प्लुरल नाउन आले, अनेक वचनी नाम जर आले तर नन सिंग्युलर किंवा प्लुरल होऊ शकते. पुन्हा हे सुद्धा पाहिलं की आपण की नन नंतर काउंटेबल प्लुरल नाउन आले आणि वर्बच्या नंतर जर नन विषयी पोझिशन दाखवणारे एखादं पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह जर पुढे आले असेल, हीज, हर किंवा दिअर, तर त्यावरून सुद्धा ननचं तुम्हाला वचन ठरवता येईल आणि क्रियापदाचं वचन तुम्हालाही घेता येईल. पुढे आणखी एक पाहिलं होतं आपण की नन आधी किंवा नन नंतर एक्सेप्ट किंवा एक्सेप्ट फॉर ह्या प्रिपोजिशननं सुरू होणारी फ्रेज असेल तर त्या प्रिपोजिशन फ्रेजमधलं नामाला तुम्ही गृहीत धरायचं नाही आहे, तर इथं नन सिंग्युलर बनते आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचे, पुढे क्रियापद घ्यायचे आहे एकवचनी. आज आपल्याला पुढचा प्रकार घ्यायचा आहे, बघूया. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. मराठीमध्ये जर याचा अर्थ जर काढायचा तर डिस्ट्रीब्युटिव्हला आपण पृथक, बघा, पृथकत्ववाचक सर्वनाम, म्हणजे यांचं काम काय आहे तर फक्त विभाजन करणे, डिस्ट्रीब्यूट करणे. बघा, दीज प्रोनाउन्स आर यूज्ड to talk about persons or things separately. वेगवेगळा त्यांचा बोध करून त्यांच्याविषयी बोलणे हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउनचं वैशिष्ट्य आहे. हे आहेत किती आहेत डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स बघा बरं. याच्यामध्ये एक आहे आयदर, हे कधी पण आयदर ऑफ या भागामध्ये असेल म्हणजे त्याच्यातून त्याचं सिलेक्शन करा, आयदर ऑफ. त्याच्यानंतर दुसरं आहे नायदर ऑफ आणि शेवटचं आहे ईच ऑफ. या तिघांचंही वैशिष्ट्य आहे, आयदर असो की नायदर असो की ईच असो, हे परमनंट सिंग्युलर प्रोनाउन्स आहेत, म्हणजे हे कर्त्याच्या ठिकाणी आले तर कर्त्याला एकवचनी करून टाकतील. आता यांची तुलना आपण आयदरची तुलना वनशी करूया, नायदरची तुलना आपण ननशी करूया, म्हणजे आपल्याला कळेल की परीक्षेमध्ये कसे प्रश्न यांच्यावर पडत आहेत. बघा, आयदर म्हणजे किती तर दोन पैकी कोणता तरी एक, आणि नायदर म्हणजे दोन पैकी कोणताही नाही, एकही नाही, ह्या अर्थाने त्याचा अर्थ घेतला जातो. बघा, आयदर मध्ये आयदर ऑफ द टू आणि याच्या पुढे येईन बघा बरं प्लुरल नाउन. हे तेच प्लुरल नाउन घ्यायचं आहे आपल्याला की ते दोन पेक्षा जास्त असू शकतात, म्हणून त्याच्यातलं आम्हाला फक्त किती घ्यायचंय, दोनच घ्यायचं, आणि दोन पैकी कोणता तरी एक. आयदर ऑफ द टू म्हणजे वन ऑफ द टू, दोन पैकी कोणीतरी एक. पण वन ऑफ द टू कधीच म्हणायचं नाही. जरी मी आता तुम्हाला त्याचा अर्थ सांगण्यासाठी घेतला असेल पण तो रिटर्न फॉर्म मध्ये वापरायचा आणि ग्रॅमॅटिकल ते इनकरेक्ट राहते. बघा, याच्या जोडीला आपण बघा आयदर ऑफ द टू याचा अर्थ काय झाला, दोन पैकी कोणता तरी एक, कोणीतरी एक, त्यामध्ये अर्थ घेता येईल. चला, आणि याच्या जोडीला मुद्दामून देऊया आपण वन ऑफ. आता खरं पाहिलं तर हे इनडेफिनाइट प्रोनाउनचा भाग आहे, पण आपण तुलनेसाठी त्याला आणलेलं आहे यांच्यासोबत. बघा, वन ऑफ द च्या पुढे तुम्हाला असं टू हे ॲडजेक्टिव्ह वापरता येणार नाही. बघा, इथे येईन प्लुरल नाउन. इथे काय झाले, दोन पैकी नाहीये तर हे अनेकापैकी कोणीतरी एक या अर्थाने ते घेतलेलं आहे. चला, नायदरचा आपण तसाच अभ्यास करूया. नायदर किंवा त्याला काही जण निदर वाचते, नायदर ऑफ द टू पुढे आलेले बघा हे प्लुरल नाउन. म्हणजे याच्यात काय होईल की दोन पैकी
एकही नाही, कोणीही नाही या अर्थाने घेतलेलं आहे. आणि त्याच्या तुलनेसाठी आपण इथं नन इनडेफिनाइट प्रोनाउन आणलंय बघा. नन ऑफ द, इथं टू घेता येणार नाही प्लुरल नाऊनच्या आधी. मग इथे घेतले बघा बरं प्लुरल नाऊन. इथे काय होईल, अनेकापैकी एकही नाही, कोणीही नाही या अर्थानं येते. बघा वनला इथं टू चालणार नाही, ननला टू चालणार नाहीये, पण अनेक प्रश्नी त्यांना नाम चालतील. आयदरला इथं टू पाहिजे. आयदरला टू केव्हा चालणार नाही, जेव्हा त्या वस्तू दोनच म्हणजे जोडीनंच अस्तित्वात असतील. उदाहरणार्थ आईज, टू आईज. टू आईज म्हणण्याची काही गरज नाही, कारण हे किती दोनच आहेत बघा. आयदर ऑफ माय टू आईज असं म्हणायचं नाही. आयदर ऑफ हिज टू आईज इज एकिंग, हे वाक्य चूक आहे, कारण डोळेच दोन आहे त्याला, मग टू म्हणायची काही गरज नाहीये. मग टू आईज मग आपल्याकडे बघा आईज, त्याच्यामध्ये आयदर ऑफ माय आईज, आयदर ऑफ माय हँड्स, आयदर ऑफ माय लेग्स, आयदर ऑफ माय इयर्स. झालं, तिथं टू वापरायचं नाही. झालं. आणि ईच बद्दल बघा बरं काय काय दिलेलं बघा. ईच, ईच म्हणजे प्रत्येक, त्या अर्थाने घेतलेलं बघा. ईच, ईच ऑफ द, याला टू ही चालते, थ्री ही चालते, फोर ही चालते, म्हणजे निश्चित संख्येचं तुम्ही बोध कोणते सांगता घ्या. आणि त्याच्या पुढे येईल प्लुरल नाऊन, म्हणजे यांच्यामध्ये काय आलंय की दोन पैकी किंवा दोन पेक्षा जास्त असतील. तर बघा दोघातील प्रत्येक किंवा अनेकातील प्रत्येक. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ते असंख्य नको, कारण असंख्य झाले तर इथं तुम्हाला ईच वापरता येणार नाही. मग एव्हरी वन हे तुम्हाला इंडेफिनिट प्रोनाउन घ्याल. एव्हरी वन ऑफ द डॅश डॅश, त्या पद्धतीने यांची जोडीला ते टाकता येईल. आपण यांचा विचार करूया. सगळ्यात पहिली गोष्ट आहे की हे सर्वच्या सर्व ही सिंग्युलर आहे, त्यात काही वादच नाही. यातले फक्त आपल्याला 1, 2, 3 यांचा जास्त अभ्यास करायचा, तुलनेने ते आणलेले आहे. तर बघूया एक्झाम्पल. त्याच्यामध्ये मी इथे दिले आयदर ऑफ द टू गर्ल्स डॅश ब्युटिफुल. दोन पैकी कोणती तरी एक सुंदर आहे, निश्चित माहित नाही कोणती तरी आहे, कारण दोघींनी तोंडाला मास्क लावलेले आहे, निश्चित कळत नाही. बघा बरं, आयदर ऑफ द टू गर्ल्स डॅश ब्युटिफुल इज घेणार का आर घेणार. ज्यांचा अभ्यास आयदर नायदर इजचा असेल ते सिंग्युलर म्हणून गृहीत धरतील, पण काही जण काय करतील, अरे टू गर्ल्स आर करेक्ट. कसं करेक्ट होईल ते, यांच्यामध्ये काय या दोन मुलींपैकी एकाचं सिलेक्शन केलेलं एकीचं. बघा आयदर ऑफ द टू गर्ल्स झालं, म्हणजे हे आयदर काय झालं इथं सिंग्युलर, आणि याच्यानुसार क्रियापद वापरा ते काय इथं इज. आयदर ऑफ द टू गर्ल्स इज ब्युटिफुल. दुसरं घेतलंय आम्ही नायदर ऑफ द टू बॉईज डॅश रेग्युलर. दोन पैकी एकही रेग्युलर नाही. मग चला नायदर ऑफ द टू बॉईज, हे बॉईजला पाहू नका, कोणाला बघा नायदरला. नायदर ऑफ द टू बॉईज इज रेग्युलर, हे झालं त्याच्यामध्ये. तिसरं घेतलंय मी बघा बरं, नायदर ऑफ हिज पॅरेंट्स इज लिटरेट. आता हे सेंटेन्स करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे असं ते तुम्हाला विचारतील. नायदर ऑफ हिज पॅरेंट्स इज लिटरेट. मग पॅरेंट्स किती आहेत काय मग ते नाही नसेल तर टू पाहिजे होतं, त्याच्यामुळे हे चुकलेलं बघा. नायदर ऑफ हिज टू पॅरेंट्स. पॅरेंट्स टू म्हणण्याची गरज आहे का, पॅरेंट्स असतातच किती, दोनच असतात ना, टू म्हणण्याची काही गरज नाही. जसं आईज, इयर, हँड्स, लेग्स ते आले तसं इथं पॅरेंट्स. हे सेंटेन्स काय झालं करेक्ट. नायदर सिंग्युलर आहे, इज आलेलं आहे, म्हणजे त्याचे आई आणि वडील हे दोघेही काय नाही आहे साक्षर नाही, तर त्या पद्धतीनं आलेलं आहे. बघा पुढे ईच ऑफ द टू गर्ल्स डॅश फिनिश्ड
द वर्क. मग सांगा हॅव, हॅज. दोनपैकी प्रत्येक मुलीनं, दोघीने, प्रत्येकीने काय केलं, तिचे होमवर्क पूर्ण केले. मग ईच सिंग्युलर आहे, तर टू असलं तरी चालते. ईच ऑफ द टू गर्ल्स, इथं काय पाहिजे होतं, हॅज. गर्ल्समुळे हॅजने घेतला आपण, कोणामुळे घेतलं आहे, ईचमुळं काय घेतलेलं आपण, तिथं हॅज घेतलेलं आहे. तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. परत आपण यांचे उदाहरणं पाहूया. परिचित आलेले उदाहरणं आहेत बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. त्यामध्ये आम्ही नन आणि नायदर या दोघांचाही वापर करून तुम्हाला मिक्स देऊया. बघूया आपण. नन ऑफ द टू गर्ल्स आर रेग्युलर. दुसरं उदाहरण दिलं आम्ही तुम्हाला. नायदर ऑफ द टू गर्ल्स आर रेग्युलर. तिसरं उदाहरण. नन ऑफ द टू गर्ल्स इज रेग्युलर. चौथं. neither of the two girls is regular. परत तुम्हाला पर्याय खुले. ओनली ए अँड सी. दुसरा पर्याय देऊ आम्ही तुम्हाला. ओनली ए, सी अँड डी. पुढचा पर्याय देऊ तुम्हाला. ओनली बी अँड डी. चौथा पर्याय ओनली डी. आता याच्यातलं आपल्याला कोणतं करेक्ट आहे, कोणतं इनकरेक्ट आहे हे पटपट कळायला पाहिजे. बघा बरं. नन कोणत्या तरी दोन मुलींपैकी कोणती तरी एकही नाही असं म्हणण्यासाठी तुम्ही नन तर वापरणार नाही आहेत, लक्षात ठेवायचं. टू गर्ल्ससाठी तुम्हाला नन घेता येणार नाहीये, हे चुकलेलं आहे. इथं हे बघ टू आलेलं आहे. इथेही काय झालं बघा, टू आलेलं आहे, इथंही नन आलेलं, हे चालणार नाहीये. भले नन एक वचनीसाठी तुम्ही आर घ्या, अनेक वचनीसाठी आर घ्या, कारण नन एक वचनीसाठी तुम्ही इज घ्या, काही इथं फरक पडत नाही. झालं. मग इथे काय झालं बघा बरं. टू आल्याच्या नंतर काय पाहिजे, इथं नायदर. नायदर ऑफ द टू गर्ल्स, पण इथं प्रॉब्लेम काय झाला, आर. नायदर सिंग्युलर, इथं इज पाहिजे होतं, हे पण याच्यातलं गेले. मग आन्सर काय निघाले याच्यातले बघा बरं. नायदर ऑफ द टू गर्ल्स इज रेग्युलर. ओनली डी हे त्याच्यातलं आन्सर. बघा पुढे. डॅश ऑफ द टू स्टुडंट्स डॅश गुड. रिकामी जागा तुम्हाला भरायच्या. नंबर 1 पहिला दिला आम्ही 1 आणि पुढे दिलं इज. दुसरं दिलं आम्ही इथं आयदर, पुढे दिलं इथं आर. तिसरं दिलं आम्ही तुम्हाला इथं आयदर, पुढे दिलं तिथं इज. यापैकी निवड करायची आहे. बघा बरं काय म्हणते. वन ऑफ द टू स्टुडंट्स. अरे टू स्टुडंट्स पैकी कोणतं तरी एक म्हणायचं असेल तुम्हाला तर तिथं वन घेता येणार नाही. काय म्हणतो नाही, इथं चूक आहे, इथं नाही आहे, इथली रिकामी जागा, इथं चूक आहे, म्हणजे हे होणार नाही. बरं ठीक आहे. इथं आयदर ऑफ द टू स्टुडंट्स आर होईन का, तर नाही. आयदर सिंग्युलर आहे, आयदरला प्लुरल चालणार नाही. उत्तर कोणाच्यामध्ये, आयदर ऑफ द टू स्टुडंट्स इज गुड, हे त्याचं आन्सर झाले. पुढे आणखी पाहायचं आपल्याला ते म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन. हे जर नाऊनच्या आधी वापरले गेले तर ते डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून उपयोगात येतील. पाहूया त्यांच्यामध्ये. डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन हे नामाआधी आल्यास डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्हचे कार्य करतात.
परंतु यांच्यामध्ये एक अतिरिक्त वाढलेला आहे बघा, इथं दिसतं आयदर आलेलं आहे बघा, इथं यांच्याकडे सुद्धा आयदर प्लस नाऊन, नायदर प्लस नाऊन, त्याच्यानंतर इच प्लस नाऊन, आणि आणखीन एक याच्याकडे वाढलेला मेंबर आहे तो म्हणजे एव्हरी प्लस नाऊन. हे मात्र इकडं सर्वनामात नव्हते. बरं, यांचं वैशिष्ट्य की यांच्या पुढं नाऊन मात्र सिंग्युलरच पाहिजे. झालं. आयदर म्हणजे एक तर दोन्ही सुद्धा होऊ शकतात किंवा दोनपैकी कोणतरी एक. नायदर म्हणजे दोनपैकी एकही नाही, या अर्थाने ते वापरले जाईल. बघा बरं, मी इथं दिले आयदर बॉय इज रेग्युलर, दोनपैकी एक मुलगा रेग्युलर, म्हणजे आयदर ऑफ द टू बॉईज इज रेग्युलर या अर्थाने देखील वापरता येईल. बघा पुन्हा, आय वॉन्ट टू प्लांट more trees on either side, दोन्ही भागात मला झाडे लावायची आहेत. काय दिले? ऑन आयदर साइड. बघा बरं, हे नाऊन आहे आणि आयदरचा इथं आयदर साइड म्हणजे काय, इकडची बाजू तिकडची बाजू, दोन्ही बाजू म्हणून ते घेतलेले आहेत. बोथ साइड, बोथ द साइड्स या अर्थानं आयदर साइडला घेण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा, ईच बॉय अँड ईच गर्ल असं जरी घेतलं तर डॅश गुड, प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक मुलगी कशी आहे, चांगली आहे. तुम्हाला इजच घ्यावे लागेल. नियम असा आहे की ईचने दोन नामे जरी जोडलेली असेल, दोन नामे जोडलेली असेल सामनामे, आणि त्यांच्या आधी ईच येत असेल किंवा प्रत्येक नामाच्या आधी जरी ईच येत असेल तरीही करता एक वचनीच मानला जातो. तोच नियम तुम्ही एव्हरीला देखील लागू करू शकता. झालं. तर एवढा स्क्रीनशॉट करून घ्या. 10व्या क्रमांकाचा आहे रेसिप्रोकल प्रोनाउन. मराठीत रेसिप्रोकलचा अर्थ लावायचा असेल तर म्युच्युअल बनवूया आपण त्याला, परस्पर संबंधी सर्वनाम. हे ऑब्जेक्टिव्ह केसमध्येच असणार आहे. तर बघा, रेसिप्रोकल प्रोनाउन, these pronouns are used to show mutual relationship. दोनच जोड्या आहेत यांच्या फक्त. एक आहे बघा बरं, ईच अदर. हे किती मधील परस्पर संबंध दाखवतील तर दोघातील परस्पर संबंध दर्शवण्यासाठी यांचा वापर करा, ईच अदर. आणि दुसरी जोडी आहे ती म्हणजे वन अनदर. हे अनेकातील परस्पर संबंध दर्शवितील. परत अनेक म्हणजे किती तर दोनपेक्षा जास्त, ते लक्षात ठेवा. त्यांच्यापेक्षा जास्त ते लक्षात ठेवायची. बघा बरं, यांच्यामध्ये एक्झाम्पल घेतले आपण. राजू अँड राणी कॅन हेल्प. काय घ्यायचे, किती येते, फक्त दोघंच आहेत. राजू अँड राणी कॅन हेल्प ईच अदर. पिक्चर पाहिला असं ना, एक दूजे के लिए, मेड फॉर ईच अदर. त्यामध्ये बघा बरं, मी ते घेतले दे बोथ कॅन हेल्प. आता काय मध्ये नाही रे, दोन पाहिजे होते, याच्यामध्ये टू पाहिजे नाही तर अँडनं जोडलेले पाहिजे. इथं पण बघा ना, बोथ आहे ना, ॲडजेक्टिव्ह वापरलेलं. बोथ हे काय करतं दाखवते, दोघांचं. दे बोथ कॅन हेल्प ईच अदर. मी इथे घेतले बघा, माय पॅरेंट्स कॅन हेल्प डॅश. आता पॅरेंट्स किती आहेत, दोनच आहेत. बघा बरं, माय पॅरेंट्स कॅन हेल्प ईच अदर. दोनपेक्षा जास्तही असू शकतं, काही सांगता येत नाही.
पण इन जनरल दोनच असतं. बघा, द चिल्ड्रन कॅन हेल्प. आता इथं काय येईल, तर इथं तुम्हाला वन अनादर घ्यावं लागेल. जसं बघा, इच अदर म्हणजे एकमेकांना, आणि वन अदर एक दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला, तिसरा चौथ्याला, असं त्यांच्यामध्ये परस्पर संबंध राहतील, त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. द चिल्ड्रन कॅन हेल्प वन अनादर. मी म्हटलं इंडिया अँड पाकिस्तान कॅन हेल्प. इथं काय घ्यायचं, काय म्हणते सर, इंडियाचे 1 अब्ज 35 कोटी व्हायला लागले, त्यांचे 50-60 कोटी आहेत सर, मग आता हे कशी मदत करते एकमेकांना. अरे ते 2 देश म्हणून गृहीत धरा तुम्ही. इंडिया अँड पाकिस्तान कॅन हेल्प इच अदर, त्या अर्थानं तुम्हाला घेता येईल. द गर्ल्स अँड द बॉईज. द गर्ल्स अँड द बॉईज म्हणजे 2 टीम, 2 ग्रुप गृहीत धरलेले आपण. द गर्ल्स अँड द बॉईज कॅन हेल्प इच अदर. इथं वन अनदर घ्यायचं नाही, कारण यांचं वचन थोडी सांगितलं हे एक वचन आहे, हे अनेक वचने म्हणून. तसं नाही आहे. हे दोघांसाठी वापरा, हे अनेकांसाठी वापरा. हे संबंध याच्यात लावता येतील. बघा इच. पुढे 11 क्रमांकाचं एक शेवटचं, ते म्हणजे एक्सक्लामेटरी प्रोनाउन. एक्सक्लामेटरी प्रोनाउन म्हणजे इंटरागेटिव्ह प्रोनाउन जे व्हॉट असते, ते इंटरागेटिव्ह प्रोनाउन व्हॉट एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये प्रोनाउन सारखे वापरले जाते. बघा बरं, इंटरागेटिव्ह प्रोनाउन व्हॉट हे एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये वापरले जाते, तेव्हा त्याला काय म्हणायचं, एक्सक्लामेटरी प्रोनाउन. बघा काय म्हणतात ना, व्हॉट, यू हॅव डन इट, काय ते केलंस, एक्सप्रेशन दिलं तिला व्हॉट, त्यामध्ये टाकता येईल. किंवा काही जण इथं कॉमा देऊन शेवटी एक्सक्लेमेशन मार्क देखील देतात. बघा, याच एक्सक्लामेटरी प्रोनाउन पासून एक्सक्लामेटरी ॲडजेक्टिव्ह सुद्धा तयार होईल. कारण त्याच्यामध्ये बघा, एक्सक्लामेटरी प्रोनाउन हे नामाआधी वापरल्यास एक्सक्लामेटरी ॲडजेक्टिव्हचे कार्य करते. एक्झाम्पल बघा, व्हॉट अन आयडिया इट इज. सर्जिनी, व्हॉट अन आयडिया इट इज. आयडिया याच्यातलं हे नाऊन आहे, आणि नामाच्या आधी आलेलं हे झालं याच्यातलं ॲडजेक्टिव्ह. एक्सक्लामेटरी सेंटेन्स येतं, हे झालं याच्यातलं एक्सक्लामेटरी ॲडजेक्टिव्ह झालं. मी इथे आणखीन घेतले बघा बरं उदाहरण, व्हॉट अलर्टनेस ही शोड. बघा, अलर्टनेस याच्यातलं नाऊन आहे, त्याच्या आधी आलेलं हे एक्सक्लामेटरी ॲडजेक्टिव्ह. काही जण काय करतात, एक्सक्लामेटरी ॲडजेक्टिव्ह म्हणून उदाहरणं त्यांच्यामध्ये पुस्तकामध्ये सरळ सरळ एक्सक्लामेटरी ॲडवर्बचीच देऊन टाकलेली आहेत. लक्षात ठेवायचं, आपल्याला हे नामाच्या आधी येणारं पाहिजे, ॲडजेक्टिव्हच्या आधी येणारं नको. लक्षात ठेवा. काय म्हणते सर, हे पण ॲडजेक्टिव्ह होते, पण हे ॲडजेक्टिव्ह याचे होते, हे ॲडजेक्टिव्ह बद्दल माहिती देत नव्हते, हे नामाविषयीच माहिती देत होते. एक लक्षात ठेवायचं. बघा, म्हणजे काही चुकीची उदाहरणं काही नाही कशी दिली की हे असं देतात बघा, काय व्हॉट अ ब्युटिफुल असं देता येते. व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल यू आर असं सेंटेन्स देतात, आणि ते लगेच म्हणतात असं. हे बघा, हे नाऊन नामाविषयी माहिती देत आहे का, तर नाही आहे. हे व्हॉट म्हणजे व्हेरीच्या अर्थानं आलं, हे माहिती कोणाची द्यायला लागलं इथं, ब्युटिफुल ह्या ॲडजेक्टिव्हची माहिती देत आहे. म्हणजेच का आपण यू आर अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल असं म्हणू, म्हणजे व्हॉटचं आपण व्हेरीमध्ये रूपांतर करतो, त्यावेळेला हे एक्सक्लामेटरी ॲडवर्ब असते. लक्षात ठेवायचं, एक्सक्लामेटरी ॲडजेक्टिव्हचं ते उदाहरण नाही, ते कन्फर्म करून घ्या. तर इथं येऊन आपला प्रोनाऊन हा चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर टेस्ट टाकत असतो, तुम्ही ती टेस्ट सॉल्व्ह करत चला. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण ॲडजेक्टिव्ह घेऊया. एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या.